कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठे फलक या ठिकाणी बाजार समितीकडून लावण्यात आले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 3 महिन्यापासून या बाजार समितीवर प्रशासकीय राजवट होती आणि त्या प्रशासकीय राजवटमध्ये या बाजार समितीमध्ये एक पार्किंगची जागा आहे। ती पार्किंगची जागा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुठल्याच संघटनेला विचारात न घेता आणि त्यांच्याशी कुठलीही चर्चा न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुठल्याही मेंबर किंवा व्यापाऱ्यांना ती न देता इतर व्यापाऱ्यांना म्हणजे लक्ष्मी मार्केट बाजार समितीला दिल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे। आणि सर्वे नंबर 282 284 मधला 500 चौरस फूटचा हा भूखंड आहे। 10 वर्षापासून भाडेतत्वावरती लक्ष्मी मार्केटमध्ये या ठिकाणी भाजीपाला व्यापार होतो मोठ्या प्रमाणात आणि भाडे करार पट्टी आणि व्यापारी संघटनेच्या आधारावर ठपका यांनी ठेवलेला आहे आणि एकंदरीत प्रशासनाने केलेला कारभार याच्यावरती देखील या ठिकाणी ठपका या ठिकाणी ठेवलेला आहे। कुठेतरी प्रशासनाने त्यांना विश्वासात न घेता इतर बाजार समितीला दिल्याचा आरोप आहे। आमचा भूखंड आमच्या ताब्यात घ्या असे सांगत या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी बंद जो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने ठेवलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सोमवारपासून या ठिकाणी 2 दिवसात आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आमच्या ताब्यात न दिली तर सोमवारपासून आम्ही कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बंद ठेवणार असा इशारा देखील या ठिकाणी व्यापारी संघटनेने प्रशासनाला दिलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।